नमस्कार. नमस्कार. मी विठ्ठल साळुंके, नेक्सस फाउंडर. आज आपण टोमॅटोच्या प्लॉटवरती आज आलेलो आहे. ह्यांना आपण एक 15 दिवसापूर्वी नेक्सस रिव्होल्यूशन बायो इमॅजिंग ॲग्री किट हे ह्यांना दिलेलं होतं. तर तुमचा परिचय सांगा जरा. तर माझं नाव आहे विकास लक्ष्मण नलवडे नागठाणे. मी बरेच वर्षापासून शेती करतोय. पण यांचं कीड वापर चालू नाही, केल्यापासून तुम्ही वापर कसा केला? लाला आम्ही लागवड केली त्यावेळेला लगेच त्याला आळवणी घातलं. एक आळवणी केली एक आळवणी केली लगेच. आणि परत लगेच 4 दिवसांनी दुसरी फवारणी केली, आळवणी केली. हा. आम्हाला त्यापासून रिझल्ट चांगला भेटला. आतापर्यंत आम्ही जी शेती करतोय आम्हाला बराच असं फरक वाटतोय की कीट खरंच चांगलं आणि गुणकारी आहे आणि आमचा प्लॉट आम्हाला समाधानकारक वाटतोय. बरं, आता इथं तुम्हाला ही झाडाची जी वाढ आहे ती सर्व एक समान वाटते. झाडाची वाढ म्हणजे आम्हाला प्रत्येक झाडाला फुटवा पानागणित फुटवा निघाल्यासारखा दिसतोय. म्हणजे आणि प्रत्येक ह्याच्यात प्रत्येक हे जरा फुटवे झाडागणित दाखवा. इथं फुटवे किती निघालेले आहेत ती प्रत्येक ह्याच्यामध्ये? प्रत्येक पानागणित फुटवा निघाला. 1 2 3 4 5 6 7 असे प्रत्येक पानामधून फुटवे आलेले आहेत. तर हे तुम्ही वापरून आज समाधानी आहात? अगदी चांगलं समाधान आहे आम्ही. कारण आम्ही आतापर्यंत जेवढा खर्च घालतो तो रासायनिक खताला त्यापेक्षा आम्हाला हे दोन्ही वापर करून आम्हाला चांगला असं प्लॉट चांगला वाटतोय. बरं, हे इतर शेतकऱ्यांनी वापरावं का कसं काय? प्रत्येक शेतकऱ्याने वापरावं अशी माझी तर इच्छा आहे. कारण मी तर वापरले मला तर चांगलं वाटतंय. म्हणजे आपण हे जैविकचा वापर करून आणि रासायनिकचा थोडाफार वापर करून आपण उत्पादनात वाढ होईल अशी तुमची अपेक्षा आहे? अगदी 100% वाटतंय. आणि रिझल्ट दिसतो आम्हाला डोळ्याने. कारण असा आमचा प्लॉट आतापर्यंत कधी झाला नव्हता. आम्ही बघतोय असं दोन्ही म्हणजे आम्ही हे जैविक वापरतोय आणि रासायनिक वापर करतोय. दोन्हीचा वापर केल्यामुळे आम्हाला समाधानकारक पीक वाटतं. नमस्ते. नमस्ते.